सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 17 जुलै 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. वाई तालुक्यात खावली शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षिकेला शिवागीर करत दांडक्याने केली मारहाण. संतापजनक घटनेने खळबळ. विद्यार्थ्यांना मारहाण का केली असे बोलायच्या रागातून वाई तालुक्यातील खावली येथील जिल्हा परिषद शाळेत एका मुख्याध्यापकाने आपल्याच सहकारी शिक्षिकेला लाकडी दांडक्याने मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वाई पोलिसांनी संशयित मुख्याध्यापकाला अटक केली आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र विष्णू दीक्षित राहणार वडवली तालुका वाई असे अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. एकाच वेळी तयार केले जायचे 70 लिटर बोगस दूध. होळ रॅकेटमधील बोगस दूध घेणारे कोण कोण? फलटण तालुक्यातील होळ येथे बोगस दूध तयार करणाऱ्या रॅकेटकडून जप्त केलेला वे पावडर, नॉन डेअरी क्रीम पावडर मधून भेसळयुक्त एकाच वेळी 70 लिटरहून अधिक बोगस दूध तयार करत असल्याचे समोर आले आहे. महिन्याकाठी 4200 लिटर बोगस दुधातून 1,68,000 ते 2,52,000चा गल्ला जमा होत होते हे स्पष्ट आहे. या रॅकेटमध्ये भेसळकारांची मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने रॅकेटकडून भेसळचे दूध घेणारे दूध डेअरी, चिलिंग सेंटर, दूध वितरक कोण आहेत याचा तपास करावा अशी मागणी जिल्हावासियांतून होत आहे. सातारा नगराध्यक्षांना डावलून गॅस पाईपलाईनला परवानगी. सातारा पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीवर संशयाचे सावट. कोट्यावधींच्या रस्ते खुदाई शुल्कावर संभ्रम. सातारा शहरात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सांगली यांच्या गॅस पाईपलाईनवरून सातारा पालिकेत मोठा प्रशासकीय आणि राजकीय वाद निर्माण झाला आहे. नगराध्यक्ष अमोल महते यांना विश्वासात न घेता मुख्याधिकारी विनोद जवळ यांनी परवानगी दिल्याचा आरोप होत असून रस्ते खुदाई शुल्काच्या कोट्यावधी रुपयांच्या वसुलीबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पाबाबत नगराध्यक्षांना माहितीच नसल्याचे दावे पुढे आल्याने पालिका प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सातारकरांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वाईच्या नगराध्यक्षांसह 3 नगरसेवकांना अपात्र करा. सुशांत मोरे. वाई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी अधिकारांचा गैरवापर करून बायोमायनिंग प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केला. त्यांच्यासह नगरसेविका केतकी मोरे, नूतन मालुसरे आणि नगरसेवक विजय ढेकाने यांना अपात्र ठरवण्याची मागणी सामाजिक व माहिती कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. साताऱ्यातील शानबाग शाळेमध्ये क्लोरिन गॅस गळती. विद्यार्थी गुदमरले. शाळा व्यवस्थापनाबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार. सातारा शहरातील शानबाग शाळेत गुरुवारी दुपारी स्विमिंग पूल स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा क्लोरिन गॅस लीक झाल्यामुळे काही विद्यार्थी गुदमरले. बचाव कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही श्वास घेण्यात त्रास झाला. शाळा व्यवस्थापनाने निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्याची तक्रार पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. शानबाग शाळेत विविध खेळांसाठी मैदाने पोहण्यासाठी स्विमिंग पूलची व्यवस्था शाळा परिसरातच करण्यात आली आहे. या स्विमिंग पूलच्या स्वच्छतेसाठी क्लोरिन गॅसचा वापर केला जातो. गुरुवारी दुपारी या क्लोरिन गॅसची गळती होऊन शाळेच्या प्रति तीव्र वाद पसरल्याने विद्यार्थ्यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला. सातारा जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पार्किंगमधून 50,000 रुपये किमतीची होंडा ऍक्टिव्हा दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची घटना घडली असून या प्रकरणी सातारा शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ राजाराम कुंभार व 39 यांनी फिर्याद दिली आहे. देगाव तालुका सातारा परिसरात बिबट्याचा वावर. पाटेश्वर कॉलनीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. देगाव पाटेश्वर येथील पाटेश्वर कॉलनीत बिबट्याचा वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाला कळवूनही त्यांच्याकडून ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांच्या संतापाची लाट पसरली आहे. वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सातारा तालुक्यातील मोजे पाटेश्वर येथील पाटेश्वर कॉलनीत गेल्या 8 दिवस ते 10 दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोयना नदीपात्रात रसायन सोडणाऱ्यांवर कारवाई करावी. पाटण तालुका पर्यावरण संवर्धन कृती समितीची मागणी. कोयना नदीपात्रात अज्ञात व्यक्तीकडून रसायन मिसळल्याने त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणासह मानवी जीवनावर होत आहे. पाणी हा पर्यावरणाचा महत्वाचा घटक असल्याने पाण्यात रसायन सोडण्याचा गंभीर प्रकार आहे. वारंवार केले जाणारे विषय रसायनाचे विसर्जन थांबवून संबंधित कठोर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार अनंत गुरव यांच्याकडे पाटण तालुका पर्यावरण संवर्धन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. उसेसावळी चंगळवादामुळे वाढते गुन्हेगारी. खा प्या आणि मजा करा यासारख्या पाश्चात्य आणि चंगळवादी संस्कृतीच्या आहारी गेलेल्या पुसेसावळी गावात आता गुन्हेगारी प्रवृत्ती डोक्यावर काढू लागले. परिसरामध्ये सर्वात जास्त आध्यात्मिक वारसा लाभलेल्या गाव म्हणून पुसेगावची ओळख आहे. मात्र याच अध्यात्माच्या पवित्र परंपरेत आता गटतट पडल्याचे पाहायला मिळत असून दुसरीकडे तरुण पिढी चुकीच्या मार्गाने लागल्याचे धक्कादायक चित्र आहे. बुधवार रात्री सुमारास रस्त्याकडेला पार्क करून ठेवलेल्या कारच्या काचा अद्याप फोडण्यात आल्या. या तोडफोडीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हा प्रकार गावात केवळ दहशत माजवण्यात केला गेला होता का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एवढी तालुका कोरेगाव येथे ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारा लंपास. कोरेगाव तालुक्यात चोऱ्यांची टोळी सक्रिय झाल्याची चर्चा. कोरेगाव तालुक्यात ग्रामीण भागातील वीज यंत्रणेला लक्ष करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा एकदा डोक्यावर काढल्याचे समोर आले आहे. रेडूगावच्या हद्दीतील जंडेश्वटा परिसरात महावितरण कंपनीचा 100 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यातील ऑलही वाया गेल्याने महावितरण कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर करा.